झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगली जिल्ह्यातील शिराळा या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। 2008 मध्ये कल्याणमधील प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक करण्यात आली होती। त्यानंतर शिराळा तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तोडफोड केली होती। या प्रकरणी राज ठाकरे, शिरीष पारकर, तानाजी सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या केसमध्ये राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्याविरुद्ध इतरांना आधीच जामीन मिळालाय, तर आज या प्रकरणी राज यांच्याबाबत सुनावणी होणार आहे। आमचे प्रतिनिधी रवी कांबळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। रवी, आम्हाला सांगाल, आज राज ठाकरे शिराळा या न्यायालयामध्ये हजर होतील, काय सांगता येईल? सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हजर राहणार आहेत। 2008 साली राज ठाकरे यांना रत्नागिरीमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाळला होता। या बंदच्या दरम्यान ठिकठिकाणी तोडफोड करण्यात आली होती आणि याच केसच्या संदर्भात राज ठाकरे असतील, शिरीष पारकर असतील किंवा तानाजी सावंत असतील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। आणि या केसमध्ये राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्या व्यतिरिक्त इतर मनसेच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना जामीन मिळाला होता। मात्र या दोघांची आज सुनावणी आहे आणि त्यासाठीच राज ठाकरे शिराळ्यासाठी येत आहेत। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। रवींद्र कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होते। शिराळ्यामध्ये आज राज ठाकरे असतील आणि न्यायालयापुढे ते हजर राहतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।